आणि ह्या एसटी आरक्षणाचा काय संबंध आला? 3.5% हे स्टेट गव्हर्नमेंटच्या आम्हाला ज्या सवलती दिल्या त्या असून नसल्यासारख्या आहेत आम्हाला. मी तर पुरके साहेबांना सांगेल की पुरके साहेब अनेक वर्ष सरकारमध्ये आपण सरकारचे घटक म्हणून काम करता. लागलं तर त्या आमच्या 3.5%च्या स्टेट गव्हर्नमेंटने दिलेल्या आमच्या तोंडाला जे पानं पुसलेत त्या सवलती तुम्ही वापस घ्या आणि आमच्या हक्काच्या ज्या एसटीच्या सवलती आहेत, ज्या अनुसूचित जमातीच्या सवलती आहेत की ज्या तुम्ही आम्हाला देणं लागता त्या आम्हाला त्वरित उद्यापासून द्या ना. त्या 3.5%चा उल्लेख बार बार करण्यात काय मजा आहे? पुरके साहेब उत्तर द्या. आता राहिला प्रश्न तुम्ही गावडे एक मिनिट थांबा, पुरके साहेबांना उत्तर देऊ द्या. मुळात ही गोष्ट घटनाबाह्य आहे. 1933 साली स्टार कमिशन बसलं होतं, तिथे सुद्धा धनगर नाही आहे. त्यानंतर 1950 साली धनगर आणि ओरान नाही आहे. त्यानंतर 1956 साली सुद्धा धनगर आणि ओरान आहे, धनगर नाही. अलाहाबाद कोर्टाचा निर्णय असा आहे की धनगर आणि धनगर हे स्वतंत्रपणे आहे. त्यांचे व्यवसाय वेगळे आहेत, त्यांच्या ट्रॅडिशन्स वेगळे आहे, त्यांची सोशली इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस हे आदिवासींचं आहे, ते यांचं नाही आहे. 1960 साली स्टेट ऑर्गनायझेशनच्या वेळेस फक्त हा धनगर आणि ओरान आला. त्याच्यानंतर मात्र 1976 साली एरिया रेस्ट्रिक्शन उठवल्यानंतर ओबीसी मध्ये हा धनगर समाज आला, तो पण हा नव्हताच. म्हणून ही मागणीच घटनाबाह्य आहे. पण पुरके साहेब मागणीच्या संदर्भात एका माहितीची फक्त भांडवल करू नये. पुरके साहेब एका माहितीची भर घालतो. जी माहिती माझ्याकडे आता उपलब्ध आहे, जी माझ्याकडे कागद आहे त्याच्यानुसार भारतीय जनगणना जी 1961 साली झाली त्याच्यात असं नमूद केलं गेलं आहे की धनगर ही जमात महाराष्ट्रात अनुसूचित जमातीच्या एसटी या वर्गामध्ये दर्शवली गेलेली आहे. मग ती चूक सरकारची मानायची, काम केलेल्या कर्मचाऱ्याची मानायची की आणखी कोणा मानायची? तुम्ही कोर्टाचे निर्णय बघा ना, अलाहाबाद कोर्टाचा निर्णय बघा. अलाहाबाद कोर्टाचा निर्णय असा आहे मी जनगणनेच्या संदर्भातलं सांगतोय. अनेक लोक स्वतःची जात सांगतात, कोणी ऍक्च्युअल त्याची जात बघत नसतात. मी आदिवासी आहे, मी या हलबा कुस्त्याने नागपुरामध्ये आम्ही आदिवासी म्हणून सांगितलं. हे गोष्ट खरी नाही. आणि म्हणून जर हे स्वतःला खोरे वाटत असतील तर कास्ट व्हॅलिडिटी कमिटीकडे आणि स्वतः गेलं पाहिजे. ते सोशली इकॉनॉमिकली एज्युकेशनली बॅकवर्ड असले पाहिजे, ते लाजरे बुजरे असले पाहिजे, त्याची स्वतंत्र बोली असली पाहिजे, त्यांची स्वतंत्र कल्चर असली पाहिजे. अशा प्रकारचे पॅरामीटर त्यांनी पूर्ण करावे. आपल्यासोबत आता महादेव जानकर देखील आले आहेत, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. महादेव जानकर जे मुद्दे मांडतात पुरके साहेब ते पट्ट्यात साफ चुकीचं आहेत. पुरके साहेब, बाबासाहेबांनी घटना लिहिल्यानंतर काय सांगितलं होतं? महारवाडीच्या पलीकडे धनगरवाडे आहेत. तुम्ही नुसतं एसटीचा मक्ता घेऊन क्रायटेरिया तुम्हीच पूर्ण केलेला आहे का? हलबा गोष्टीला म्हणत नाही, धनगरला म्हणत नाही. धनगर आजही आदिवासी जीवन जगतोय आणि सर्व क्रायटेरिया पूर्ण करत असताना तुम्ही धनगरांच्या बद्दल सांगताय. काय सांगताय? ओरान आणि धनगरी सेम इक्वल आहे, हे कायदा सांगतोय, घटना सांगतोय. आणि आम्हाला तुम्ही सांगताय का आम्ही असं चालून देणार नाही, ते चालून देणार नाही? आपण कुठल्या भ्रमाचा पुरके साहेब? हा भ्रम आम्ही चालून देणार नाही. तुमच्या देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे. कारण आम्हाला 1947 पासून आरक्षण पाहिजे होतं. ते आज आरक्षण लांबवण्याचं पाप तुमच्या काँग्रेसने केलेलं आहे आणि त्यात तुमच्यासारखी माणसं आहेत. म्हणून आमचं म्हणणं आहे, आजपर्यंत आम्ही सहन केलं, पॉलिटिकली आरक्षण गेलं, परंतु आम्हाला ते सांगू नका आमच्या हक्काचं आजपर्यंत बजेट तुम्ही चोरलेलं आहे. धनगर ही एसटी मधली असताना आमच्या अज्ञान फळामुळे आम्हाला माहित नव्हतं, आमच्यात नेतृत्व कुचकामी होतं म्हणून आम्हाला कळलं नाही. तुम्ही आम्हाला उल्लू बनवू नका आणि कायद्याची भाषा आम्हाला तुम्ही शिकवू नका. पुरके साहेब काय करणार आता सरकार याच्या सगळ्या संदर्भात? कारण उद्या मुख्यमंत्र्यांसोबत या सगळ्या नेत्यांची बैठक आहे, उपमुख्यमंत्री पण आहे. भैया ऐकून घ्या, ही बाब मुळात बेकायदेशीर आहे, घटनेच्या बाह्य आहे. ही जर बाब घटनात्मक असती आणि कायदेशीर असती तर हे लोक झोपून नसते राहिले, चुपचाप नसते राहिले ना. हा साधा प्रश्न आहे. पुन्हा मला प्रश्न आहे की तुम्ही शेड्यूल कास्ट सवलत का मागत नाही? कारण बाबासाहेबांचा माणूस यांच्या तळपायाच्या जवळ, बाबासाहेबांच्या तळपायाजवळ हे लोक जाऊ शकत नाही. कारण ते ऑर्गनाइज आहे आणि म्हणून हे आदिवासी मिस्टर पुरके, आदिवासी गरीब मिस्टर पुरके, आय एम ए टचेबल, मागत आहे. आय एम टचेबल, नॉट अनटचेबल. पुरके साहेब आपण नीट बोला. आम्ही अनटचेबल नाही, वी आर टचेबल आणि आम्ही ट्रायबलच्या फॅसिलिटीज सर्व पूर्ण करतोय. तुम्ही कुठल्या प्रमाणात बोलताय? एसटीची सवलत नाही, एसटीची नाही. आम्ही एसटीतच आहे. आमच्यावर केंद्र सरकारनं सत्ता मिळाल्यापासून केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारनं धनगरावर अन्याय केलाय. हजारो पोरं IAS, हजारो पोरं IPS झाले असते.
हे जिम्मेदार तुमच्या सरकारनं आणि तुमच्यासारख्या नतद्रष्ट्या मानधनामुळं या समाज आजपासून मला 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 ही चर्चा माझ्या जाणकर थोडीशी पुढे घेऊन जायचं, मला अरुण खोरेंना पण चर्चेत आणायचं आणि काही राजकीय मुद्दे याच्यातले पुढे उपस्थित करायचे आहेत. ब्रेक घेण्यापूर्वी खोरे सर, मला तुम्हाला विचारायचं की हे सगळं जे राजकारण चालू आहे, एसटी मध्ये समावेश आहे धनगर समाजाचा, मध्ये शब्दांवरून सगळा चल सुरू आहे, धनगड म्हणायचं की धनगर म्हणायचं, मग घटना काय सांगते, घटनेमध्ये जर काही लिहिता लिहिता चूक झाली असेल मग त्याचे पडसाद आजपर्यंत सगळे पडताना दिसत आहेत. सगळेच पक्ष निवडणुका बघून आता राजकारण सुरू करतायत का? राजेंद्र, मला असं वाटतं की धनगर समाजाचा हा प्रश्न खूप गंभीर आहे आणि मी 2 मुद्दे फक्त इथे ऍड करू इच्छितो. मगाशी वसंतराव पुरके यांनी एक मुद्दा असा मांडला होता की आदिवासी कोण आहेत याचे क्रायटेरिया धनगर समाज पूर्ण करतो का. मी तुम्हाला सांगतो इथे की आदिवासी समाज असल्याचे सगळे क्रायटेरिया धनगर समाज पूर्ण करतो असं मी सांगत नाहीये. ते इरावती कर्वे यांच्यासारखे समाजशास्त्रज्ञ असतील किंवा आर.व्ही. रसेल यांच्यासारखे जुने समाजशास्त्रज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ असतील, यांनीही सांगितलंय की मगाशी पुरके सरांनी जे मुद्दे सांगितले की समाजापासून दूर आहे का, शाय आहे का, कल्चर वेगळं आहे का, किंवा त्यांचं एकूण त्यांची दैवत वेगळी आहेत का, ते कसे जगतात, हे सगळे मुद्दे क्रायटेरियाचे या आदिवासी समाजाचे धनगर समाजाला लागू होतात. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, गुंथर सोनथायमर नावाचे एक अतिशय फार मोठे अभ्यासक भारतामध्ये नेहमी यायचे आणि त्यांच्या अभ्यासाची 2 दैवत होती, खंडोबा आणि विरोबा, आणि ही दोन्ही दैवत ही धनगर समाजाची आहेत. आणि स्वतः सोनथायमर यांचं म्हणणं असं होतं की हा समाज खूप त्या अर्थाने मागासलेला आहे आणि एका प्रकारचा हा आदिवासी समाज आहे. आता फक्त एक मुद्दा मी राजकीय मुद्दा मी ऍड करतो, जो पुरके सरांना कदाचित लक्षात येईल आणि बाकी सरांना माहिती ती गोष्ट, जानकरांना माहिती आहे किंवा पडळकरांना माहिती आहे किंवा गावडेंना माहिती आहे. धनगर समाज हा अनुसूचित जातीमध्ये आहे या संबंधीचं एक पत्र राज्य सरकारने 1978 साली केंद्र सरकारला पाठवलं होतं आणि त्यानंतर अनुसूचित जातीत समावेश कसा करायचा याच्या संबंधी तुम्ही तपशील कळवा असं महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारने उलट कळवलं. बरोबर. तुम्हाला सांगतो, आपल्याकडे सीमावादाचा प्रश्न असो किंवा अशा जाती जमातींचे प्रश्न असो, सत्तारूढ आघाडीच्या पक्षांनी किंवा सत्तारूढ असलेल्या मुख्यतः काँग्रेस पक्षांनी याबाबत नेहमी चालढकल केलेली आहे आणि या चालढकलीचे परिणाम आता आपल्याला दिसत आहेत. परंतु जो समाज डोक्यावरती बसू शकतो, जो समाज तुमची सत्ता